आजच्या आर्थिक परिस्थितीत महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी महिलांना एक खूप मोठी संधी मिळालेली आहे। महिलांसाठी अनेक योजना सादर केल्या जात आहेत। त्याचाच एक भाग आहे महिला सन्मान बचत योजना। या योजनेची सुरुवात 1 फेब्रुवारी 2023 रोजी सुरू करण्यात आलेली होती आणि हे ठरवले गेले की महिलांना वित्तीय स्थिरतेची दिशा देण्याचा हा एक उपयुक्त मार्ग असेल। त्यामुळे जर तुम्ही एक महिला असाल आणि तुमच्याकडे काही पैसे बचत करण्याची इच्छा असेल तर ही योजना जी आहे तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते। चला तर मग पाहूया की ही योजना काय आहे, अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, पात्रता काय आहे आणि तुम्हाला यातून काय फायदे मिळणार आहेत। तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारची जी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। तर चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। महिला सन्मान बचत योजना ही एक लहान बचत योजना आहे जी भारत सरकारने 1 फेब्रुवारी 2023 रोजी सुरू केलेली आहे। याचा मुख्य उद्देश महिलांना एक विश्वासार्ह आणि सुरक्षित पद्धतीने पैसे बचत करण्याची सुविधा देणे आहे। या योजनेमध्ये महिलांना 7.5% इतका व्याजदर दिला जातो, जो इतर कोणत्याही नियमित बचत योजनेपेक्षा जास्त आहे। या योजनेचा कालावधी 2 वर्षाचा आहे, म्हणजे तुम्ही 2 वर्ष या योजनेमध्ये पैसा ठेवून तुम्ही नफा कमवू शकता। या योजनेमध्ये कमाल ठेव रक्कम 2 लाख रुपये आहे आणि किमान ठेव जे रक्कम आहे ते 2000 रुपये असावी लागते। या योजनेमध्ये पैसे ठेवणे एकदम सोपे आहे आणि तुम्हाला पैसे काढण्यासाठी कुठल्याही दंडाशिवाय जे परवानगी आहे ते मिळत राहते। महिला सन्मान बचत योजना ही खास महिलांसाठी तयार केली गेलेली आहे, जेणेकरून त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतील। तर या योजनेमध्ये काय फायदे आहेत तर ते आता आपण जाणून घेणार आहोत। तर बघा, या योजनेमध्ये महिलांना काय फायदे मिळणार आहेत ते बघा। महिलांना जितके पण सरकारी बचत योजने आहेत त्याच्यापेक्षा या योजनेमध्ये जास्त व्याज मिळते। ही जी योजना आहे पूर्णपणे जोखीम मुक्त आहे। महिलांना स्वतःचे आर्थिक निर्णय घेण्याची संधी मिळते। या योजनेमध्ये कागदपत्रांची जी प्रक्रिया आहे एकदम सोपी आहे। या योजनेमध्ये कोणत्याही धर्म, जात, पंथाचे बंधन नाही। तुम्ही जे आहे या योजनेमध्ये तुमचे जे पैसे आहे तुम्ही कधी पण काढू शकता। जमा केलेली जी रक्कम आहे ते आयकर 80C अंतर्गत जे कर आहे ते फायद्याला पात्र आहे। महिला सन्मान बचत योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज करण्यासाठी काही अटी आहेत, काही निकष आहेत। अर्जदार महिला किंवा मुलगी जी आहे ते भारतीय नागरिक असली पाहिजे। या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्या महिलेचं वय किंवा मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण असलं पाहिजे। अल्पवयीन मुलीच्या वतीने त्यांच्या पालकांनी या योजनेमध्ये खाते उघडू शकतात। कोणत्याही धर्म, जात किंवा पंथाची यामध्ये आवश्यकता नाही। महिला सन्मान बचत योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असली पाहिजे। तुमचा ओळखपत्र म्हणून आधार कार्ड आवश्यक आहे। तुमच्या ओळखीचा पुरावा म्हणून तुम्ही पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी तुम्ही वापरू शकता। घराच्या पत्त्याच्या पुराव्यासाठी तुम्ही वीज बिल, टेलिफोन बिल इत्यादी तुम्ही वापरू शकता। या योजनेसाठी रेशन कार्ड देखील एक महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे। रेशन कार्ड पण तुम्हाला लागणार आहे। या योजनेसाठी तुमचे 2 पासपोर्ट साइज जे फोटो आहेत ते देखील आवश्यक आहे। तुमच्या उत्पन्नाचा पुरावा जे आहे दाखवणारी कागदपत्रे म्हणजे उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे। अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जे तुमचा चालू नंबर आहे, मोबाईल नंबर आहे तो आवश्यक आहे। या योजनेच्या प्रक्रियेसाठी बँक खाते किंवा पोस्ट ऑफिसचे खाते आवश्यक आहे। महिला सन्मान बचत योजनेमध्ये 15,000 रुपये कसे मिळतील तर ते आता आपण पाहूया। समजा तुम्ही 2 लाख रुपये 2 वर्षासाठी गुंतवले तर तुम्हाला एका वर्षासाठी 7.5% इतका व्याजदर मिळतो, जे साधारणपणे 15,000 रुपये इतके होईल। यानुसार 2 वर्षामध्ये तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर 15,000 रुपये कमवू शकता। तर या महिला सन्मान बचत योजनेमध्ये आपल्याला अर्ज कशा प्रकारे करायचा ते बघा। तुम्हाला महिला सन्मान बचत योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँक शाखेमध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता। अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती खूप सोपी आहे आणि तुम्हाला बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये
याच्याबद्दल जी सर्व माहिती आहे, जी आवश्यक माहिती आहे ती तुम्हाला दिली जाणार आहे। या महिला सन्मान बचत योजनेमध्ये अनेक फायदे आहेत। महिलांना आर्थिक सुरक्षा मिळते आणि त्या आत्मनिर्भर होऊ शकतात। इतर गुंतवणुकीच्या योजनेपेक्षा या योजनेमध्ये कोणताही धोका नाही आहे। या योजनेमध्ये केलेली गुंतवणूक आयकर फायदे मिळू शकते। अर्ज प्रक्रिया खूप सोपी आणि स्पष्ट आहे, ज्यामुळे महिलांना त्रास न होता योजना स्वीकारता येते। महिला सन्मान बचत योजना ही एक महिलांसाठी सुवर्ण संधी आहे, जी त्यांना आर्थिक स्थिरता देण्याचे उद्दिष्ट ठरते। या योजनेमध्ये महिलांना 7.5% इतका व्याजदर मिळतो आणि या योजनेमध्ये गुंतवणुकीची जी कमाल रक्कम आहे ती 2 लाख रुपये आहे। या योजनेमध्ये फायदे आणि अर्ज प्रक्रिया जी आहे ती अतिशय खूप सोपी आहे। त्यामुळे जर तुम्ही एक महिला असाल आणि तुम्ही आर्थिक भविष्याचा जर विचार करत असाल तर तुम्ही या योजनेचा फायदा नक्की घ्या आणि 15,000 रुपयांचा लाभ घ्या। तर अशा प्रकारे ही जी महिला सन्मान बचत योजना आहे, महिलांसाठी ही एक उपयुक्त योजना आहे, सर्वात बेस्ट आहे, सगळ्यात चांगली आहे। तुम्ही अर्ज जे आहे तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँक शाखेमध्ये पण जाऊन तुम्ही करू शकता। महिलांसाठी एक माझ्या तरी मताने एक बेस्ट आहे। 15,000 रुपये तुम्हाला मिळतात, 7.5% इतका व्याजदर मिळतो। तर चला हा व्हिडिओ शेअर करा, त्या महिलांपर्यंत पोहोचवा, सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे। या योजनेचा लाभ जो आहे, जे 18 वर्षापासून ज्या मुली आहेत किंवा महिला आहेत त्यांना मिळाला पाहिजे। माझी विनंती आहे, हा जो व्हिडिओ आहे खूप शेअर करा, ठीक आहे। तर मंडळी, हीच होती आजची माहिती। तर मंडळी, जर व्हिडिओ आवडला असेल आणि जर माहिती समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती भेटूया आपण उद्याला। नमस्कार।